हालेलुया, प्रिज लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान उपस्थितीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बायबलमधील वचन पाहूया. जकरिया 4:6. बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर परमेश्वराच्या आत्म्याने कार्यसिद्धीस होईल. हालेलुया, प्रिज लॉर्ड. आजचं हे सुंदरसं वचन प्रभू येशू ख्रिस्त आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आशीर्वादच करणार आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला ही सुंदरशी वेळ दिली आहे आणि त्याच्या महान उपस्थितीमध्ये घेऊन आल्याबद्दल आपण येशू ख्रिस्ताचे मनापासून आभार मानूया. हालेलुया. बायबल सांगते की परमेश्वर आत्मा आहे आणि जेथे कुठे परमेश्वराचा आत्मा आहे तेथे मोकळीकता आहे. हालेलुया. परमेश्वराने आपल्याला हे स्वतंत्र दिलं आहे, त्याबद्दल आपण येशू ख्रिस्ताचे मनापासून आभार मानूया. बायबल सांगते की मी तुमचं नाव आणि तुमचं वंश कायम राहील आणि तुमची गादी कायमची स्थापित होईल. हालेलुया. कारण परमेश्वर आपल्यासाठी नवीन आकाश, नवीन पृथ्वी, सर्व काही नवीन करणारा परमेश्वर आहे. जुन्या गोष्टी मनात आणू नका, कारण परमेश्वराला आपल्या जीवनामध्ये अद्भुत कार्य करण्याची संधी आपण देत आहोत. परमेश्वराच्या सामर्थ्याने परमेश्वराने सर्व काही सृष्टी निर्माण केली. तो जिवंत परमेश्वर आज आपल्याशी बोलत आहे. ज्या गोष्टी मनुष्याला अशक्य आहेत त्या परमेश्वराला शक्य आहेत. आज परमेश्वर आपल्या जीवनामध्ये त्याचं स्वर्गीय सामर्थ्य आणि त्याचा स्वर्गीय आनंद देऊन आपल्याला तृप्त करत आहे. कारण स्वर्गातून दिल्यापासून मनुष्याला काहीच मिळत नाही. त्याच्या प्रसादा वाचून खाणे पिणे हे कोणालाच शक्य होत नाही. हालेलुया. त्या जिवंत परमेश्वराचं राज्य आपल्या जीवनामध्ये आहे. त्याबद्दल आपण येशू ख्रिस्ताचे मनापासून आभार मानूया की परमेश्वराची दया आपल्या जीवनामध्ये कार्य करते आणि त्याची प्रीती आपल्या जीवनामध्ये राज्य करते. कारण परमेश्वर युगानुयुग राजा आहे आणि परमेश्वराचं राज्य हे युगानुयुगचं आहे. परमेश्वर ही प्रेमाला जयावर जय देणारा परमेश्वर आहे. हालेलुया. ते जिवंत परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आज आपण आहेत, म्हणून येशू ख्रिस्ताचे मनापासून आभार मानूया. आपण प्रार्थना करूया. हालेलुया. स्तुती परमेश्वरा. आजचं वचन जो कोणी तुझ्यावर विश्वास ठेवतो त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू आशीर्वादित कर. त्यांच्या परिवारामध्ये तुझी शांती, तुझं गौरव येऊ दे. येशू ख्रिस्त